सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि सध्या संक्रांतीचे दिवस आहेत. त्यानिमित्ताने आणखीन एक संक्रांत विषयक गोष्ट तर सुरू करते. गोष्टीचं नावही संक्रांत असंच आहे. काल सकाळी सुजय कंपनीत जायला निघाला तेव्हाची गोष्ट. सुजयनं शूज घालून लेस बांधायला सुरुवात केली आणि लॅपटॉपची सॅक खांद्यावर अडकवणार इतक्यात सुजाता लंच बॉक्स घेऊन आली. अरे सुचू, संध्याकाळी लवकर यायचं लक्षात आहे ना? आपल्याला साडी घ्यायला शॉपिंगला जायचं आहे, मी तुला सांगितलं होतं. अगं, तू काल 2 दिवसात जायचं म्हणाली होतीस, आज संध्याकाळी जायचं असं काही बोलली नाहीस. अरे असं काय करतोस? उद्या संक्रांत आहे आणि आमच्या ग्रुपचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्याकडेच आहे. मी तुला म्हणाले पण होते हळदी कुंकवाचा ड्रेस कोड बॉटल ग्रीन आहे म्हणून, आणि ती साडी आणायला आपल्याला आज जायचं आहे. आणि 2 दिवस म्हणजे काल आणि आज 2 दिवसच होतात ना. तुला माझ्याबरोबर शॉपिंगला यायचं नसलं ना की असं काहीतरी सुचतं तुला. सुजयसाठी ही संक्रांतीची सुरुवात झालेली होती. हे हळदी कुंकवाच्या धार्मिक कार्यक्रमात ड्रेस कोडचं काय काढलं आहे हे विचारावं असं त्याच्या मनात आलं होतं. पण सकाळी सकाळी सुजाताच्या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून येतो लवकर असं म्हणून तो निघाला. ट्रॅफिक जॅम आणि रेड सिग्नल यांच्या अडथळ्यातून मार्ग काढत सुजय कसाबसा निघाला आणि नेमकं युनिव्हर्सिटी चौकात ट्रॅफिक पोलिसांचा चेकिंग स्क्वॉड आडवा आला. संध्याकाळी शॉपिंगला जावं लागणार या विचारानं आधीच चिडलेल्या सुजयनं नाईलाजानं त्यांना गाडीचे पेपर दाखवले. पण त्यात आणखी 15 मिनटं गेली आणि आज बहुतेक लेट मार्क होणार या विचारानं तो आणखीनच वैतागला. कारण सिनियर्स मोस्ट असल्यामुळे त्याच्या रेप्युटेशनला ते शोभणारं नव्हतं. आपल्या डेस्कवर बसून त्यानं लॉग इन केलं आणि आजचे कॉल चेक करायला सुरुवात केली. 11 वाजून गेले तरी शेजारच्या डेस्कवरची माधुरी अजून आली नव्हती आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानं पिऊनला हाक मारली आणि चौकशी केली. सर, माधुरी मॅडम 2 दिवस येणार नाही आहेत. पुन्हा 2 दिवस? लग्न झाल्यानंतरच त्यांची ही पहिलीच संक्रांत आहे ना. संक्रांतीचं वाण घ्यायला माहेरी जाणार आहे असं काल म्हणत होत्या. त्यांच्या जवळच राहणाऱ्या पिऊननं जाधवनं इत्थंभूत माहिती पुरवली. माधुरी मॅडम नाहीत म्हटल्यावर जास्तीचं काम करणं तर आलंच, पण संध्याकाळी लवकर जाणंही शक्य होणार नव्हतं. आणि माझ्याबरोबर तुला यायचंच नसतं ही रेकॉर्ड त्याला रात्री पुन्हा हाय व्हॅल्यूममध्ये ऐकावी लागणार होती. कालच सुजातानं भोगीनिमित्त वेगवेगळ्या धान्यांपासून भाज्यांपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा उपभोगाचा दिवस आहे असं सांगितलं होतं. पण सकाळपासून काही उपभोगण्याऐवजी नसते भोग मात्र त्याच्या मागे लागले होते. सुजयनं थोड्याशा त्राग्यानंच 2 कॉल अटेंड केले आणि तो संध्याकाळी जाण्याचं कसं करावं याचा विचार करायला लागला. इतक्यात जाधव पुन्हा आला. सर, वाघ सरांनी, अर्थात वाघ सर म्हणजे सुजयचे HOD, तुम्हाला बोलवलं आहे दात विचकत तो म्हणाला. आणि जाधवनं दात विचकले म्हणजे काहीतरी गडबड असते हा त्याचा आत्तापर्यंतचा अनुभव. आता कशासाठी बोलावलं असेल याचा विचार करत तो उठला आणि साहेबांच्या केबिनकडे निघाला. सुजय, कॉंग्रॅट्स, कंपनी 1 वर्षासाठी तुला US ला पाठवते विथ ॲडिशनल पर्क्स बरं. आणि 8 दिवसात तुला व्हिसा काढून HO ला रिपोर्ट व्हायचं आहे. वाघसाहेब कधी नव्हे ते शेकहँड करीत म्हणाले. सर, ही ऑफर मी आधी 2 वेळा रिफ्यूज केली आहे आणि मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही हे तुम्हालाही माहीत आहे. सॉरी, पण यावेळेला तुला जावंच लागणार आहे. मला HOच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत, वाघ सर निर्विकारपणे म्हणाले. ऑल द बेस्ट असं म्हणून त्यांनी मोबाईल उचलला आणि दुसऱ्या कुणाशी तरी बोलण्यास सुरुवात केली.
नाईलाजानं सुजय उठला आणि केबिनच्या बाहेर पडला. यंदाची संक्रांत वाघावर येणार आहे असं कालच त्यानं वर्तमानपत्रात वाचलं होतं, पण ती आपल्यावर या वाघसाहेबांच्या रूपात आली आहे असं आता त्याला वाटू लागलं. बरं वाटत नाही असं सांगून लवकर निघायचं त्यानं ठरवलं आणि इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. हॅलो, सुजाता बोलतीये. अरे संध्याकाळी तू लवकर नाही आलास तरी चालेल. माझी मैत्रीण पमा माझ्याकडे येणार आहे आणि आम्ही दोघी दुपारी शॉपिंगला जातो आहे. पण तुझ्यासाठी एक छोटंसं काम आहे. येता येता 20 लेमन सेट घेऊन ये. हळदी कुंकवासाठी येणाऱ्या मैत्रिणींना वाण द्यायचं आहे ना. जास्त कॉस्टली पण नको हां. आणि हो, सकाळी मंडईतून पालेभाज्या, फ्रूट्स आणि गव्हाच्या ओंब्या पण आणायच्या आहेत. अगं, पण हे सगळं आधीच आणायचं ना. तुला तसा वेळ होता, तो थोडा चिडूनच बोलला. अरे आपल्याकडचं हळदी कुंकू काल अचानक ठरलं आहे. यावर्षी ते B2 मधल्या माधुरी कुलकर्णीकडे ठरलं होतं, पण त्यांना आज बरं नाही. शॉपिंग कॅन्सल झालं तरी वाणाचं हे नवीन घोंगडं त्याच्या गळ्यात पडलं होतं. एखाद्यावर संक्रांत येणं म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव आज सुजयला येत होता. लवकर जायचं नसल्यामुळे सुजय थोडासा रिलॅक्स झाला. 6 वाजता त्यानं लॉगआउट केलं आणि तो निघाला. अजूनही USच्या ऑर्डरचा भुंगा त्याच्या डोक्यात पिंगा घालत होता. वाटेत लागणाऱ्या सेंट्रल मॉलमधून त्यानं लेमन सेट विकत घेतले. तिथंही त्याचा धक्का लागून रॅकवरचा काचेचा ग्लास पडून फुटला आणि त्याचे पैसे त्याला द्यावे लागले निष्कारण. आणि पुन्हा ट्रॅफिकमधून मार्ग काढत 8 वाजेपर्यंत घरी पोचला. सुजातानं सकाळी लवकर मंडईत जायचं आहे असं त्याला सांगितलं होतं. त्याची पुन्हा आठवण एकदा करून दिली. दिवसभर प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध घडत गेल्यामुळे तो एक्झॉस्ट झाला होता. त्यामुळे कधी झोप लागली हे त्यालाही कळलं नाही. सकाळी जाग आली ती वाघ सरांच्या कॉलनं. हॅलो सुजय, हॅपी संक्रांत. इतक्या सकाळी वाघ सरांचा फोन म्हणजे आता आणखी काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे असा विचार येताच त्याच्या मनामध्ये राहिला नाही तो आल्याखेरीस. सुजय, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काल रात्री बोर्ड मीटिंग झाली. तुझं USचं डेप्युटेशन कॅन्सल झालं आहे. माझी पण मॅन्युफॅक्चर डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाली आहे आणि सध्याचा माझा चार्ज तुझ्याकडे द्यायचा डिसिजन झाला आहे. पुढचं काही ऐकायच्या मनस्थितीत आता सुजय नव्हता. ध्यानीमनी नसताना तो हेड ऑफ डिपार्टमेंट झाला होता. त्याच्यावर आलेलं संक्रांतीचं मळब दूर झालं होतं. वाघावर आलेली संक्रांत त्याच्यासाठी उत्तरायणाची शुभप्रभात घेऊन आली होती. धावत धावत तो किचनमध्ये गेला आणि कॉफी करत असलेल्या सुजाताच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, सुजू डार्लिंग, तू आज मैत्रिणींना वाण देणार असलीस तरी मी पण तुला आज एक वाण देणार आहे. तुझं आटोपलं की आज शॉपिंगला जायचं आहे. तुझ्यासाठी एक काळी चंद्रकळा घ्यायची आहे या संक्रांतीची खास आठवण म्हणून. सुजयला आज 7वं आसमान ठेंगणं झालं होतं. संक्रांतीनं जाता जाता HODचं हे शुभ फळ त्याच्या पदरात टाकलं होतं आणि तिळगुळ न मिळताच त्याचं तोंड आज गोड झालं होतं. छान आहे ना गोष्ट मंडळी. तर संक्रांत येणं म्हणजे आपल्यावरती काहीतरी वेगवेगळी आपदा येत असते, त्याला असं संक्रांत आली असं म्हणतात. तर ही जी गोष्ट लिहिलेली आहे ती कृष्ण केशव यांची आहे आणि मला व्हॉट्सॲपवरती एका ग्रुपवरती ती आली आहे. तर धन्यवाद श्री कृष्ण केशवजी. खूप छान गोष्ट आहे आणि आपण आता ती मी जी वाचली आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्यापर्यंत पोचवणार पण आहोत. धन्यवाद. पुन्हा उद्या एखाद्या नवीन गोष्टीसह आपण भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.